नमस्कार, मी सुनील पाटील. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. रायगड जिल्हा परिषद सत्ता कोणाची, डाव कोणाचा. रायगड जिल्हा परिषद आणि आज इथे सुरू आहे सत्तेसाठीचा सर्वात मोठा राजकीय संघर्ष. जिल्ह्यात सध्या एकच चर्चा, राष्ट्रवादी, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येणार का. आणि जर हे समीकरण जुळलं तर रायगडच्या राजकारणाला जबरदस्त धक्का बसणार हे मात्र निश्चित झालं आहे. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत रायगडचे मातब्बर नेते, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे. ठाकरे गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची रणनीती तयार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात प्रचंड या ठिकाणी खळबळ उडाली आहे. पण रायगडचं राजकारण इतकं सोपं नाही. पालकमंत्री असो किंवा निधी असो की स्थानिक वर्चस्वाचा प्रश्न असो, रायगडमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोघांमध्ये आतून आज जोरदार संघर्ष सुरू आहे. सुनील तटकरे आणि भरत गोगावले या दोघांनी पक्षवाढीसाठी केलेला संघर्ष आणि त्यामुळे पालकमंत्री पदावरून झालेला संघर्ष रायगड वासियांना या ठिकाणी माहीतच आहे. रायगड जिल्हा परिषद संघर्ष वाद थेट टोकाला. आता एकत्र येणं मात्र अशक्य आहे. रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी सुरू झाली असलेली हालचाल आता राजकीय युद्धात बदलली आहे. अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटातील मतभेद इतके तीव्र झाले आहेत की समेट्याचा दरवाजा पूर्णपणे बंद झाल्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट झाले आहे. अध्यक्षपदावर आमचाच हक्क, सत्तेतील वाट्यावर ठाम अट्टल भूमिका आणि निर्णायक अधिकार ठेवण्याचा हट्ट करणाऱ्यांनी दोन्ही गट आमने सामने आले आहेत. विश्वासाचा धागा तुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्या आहेत का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. माघार नाही, तडजोड नाही अशा भूमिकेमुळे रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी हे दोन्ही गट एकत्र येणं आता राजकीय दृष्ट्या शक्य मानलं जात आहे. परिणामी जिल्ह्यातील राजकारण पेटलं असून सत्ता स्थापनेचा संघर्ष अधिकच भडकल्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट झालं आहे. या संघर्षाचं जिवंत उदाहरण म्हणजे शिवसेनेचे नेते भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात उफाळून आलेला उघड वाद. हा वाद इतका टोकाला गेला आहे की एकत्र सत्तेत राहणं शक्य आहे का, पण शक्य आहे की नाही हे आपण पाहणार आहोत. हा प्रश्न आता उघडपणे विचारला जातोय. कुठेतरी शिवसेनेचे भरत गोगावले यांना कमीपणा आणण्यासाठी किंवा शिंदे यांची शिवसेना संपवण्यासाठी हा तटकरेंचा डाव असावा का. मात्र हा डाव खेळण्यासाठी भारतीय जनता पार्टीला रायगडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत सक्षम उभे राहावे लागेल हा प्रश्न उभा आहे. एका बाजूला भरत गोगावले आणि दुसऱ्या बाजूला सुनील तटकरे. हा राजकीय सामना रायगडमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रंगणार आहे. आणि म्हणूनच राजकीय वर्तुळात आता नवीन चर्चा रंगतीये. शिंदेच्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवून मित्रपक्ष म्हणून ठाकरे गटाला सोबत घेऊन रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली जाईल. आता जरा याकडे पाहूया. रायगड जिल्हा परिषदेत एकूण जागा 59, भारतीय जनता पार्टीकडे या ठिकाणी 15 जागा आहेत. अजित पवार गटाला 16 तर ठाकरे गटाला सोबत घेऊन राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी यांची भक्कम ताकद उभी राहील. कारण कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्र लढले होते. म्हणून ठाकरे गटाला सोबत घेऊन जर ठाकरे गटाची साथ मिळाली तर 36चा बहुमताचा आकडा क्षणात या ठिकाणी पार होताना दिसणार आहे. म्हणजे राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी आणि ठाकरे गट सत्ता निश्चित होण्याचे चिन्ह रायगडच्या राजकारणात दिसतील. पण मात्र इथेच खरा राजकीय स्फोट या ठिकाणी दडलेला आहे. पण भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेना विश्वासात घेऊन सत्तेत सहभागी करणार का हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं आहे. की मग राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी करून शिंदेना राजकीय दृष्ट्या कोपऱ्यात ढकलण्याची रणनीती या ठिकाणी आखली जाते का. हा निर्णय रायगडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारा हा निर्णय ठरणार आहे. काही तास, काही दिवस, पुढील दिवस रायगड जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची आणि कोण बाहेर पडणार याकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे. तर आपण जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर मात्र राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या या वेद विकासाचा या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.